नमस्कार, लोबसीज किचन मराठीमध्ये आज आपण स्नॅक्सचा प्रकार चना डाळ म्हणजे हरभऱ्याची तळलेली क्रिस्पी डाळ बनवूया। त्यासाठी बाउलमध्ये 1 कप चण्याची डाळ घेतली। डाळ 2 वेळेस धुवून घेतल्यानंतर यात भरपूर पाणी घालायचे आणि पाव छोटा चमचा खाण्याचा सोडा डाळीसोबत चांगला मिक्स करायचा। सोडा घातल्यामुळे डाळ हलकी क्रिस्पी होते। झाकण ठेवून डाळ 7 ते 8 तास भिजत ठेवायची। 7 ते 8 तासानंतर बघूया डाळ बघा भिजून किती छान फुगून दुप्पट पेक्षाही तिचा मोठा आकार झालेला आहे। डाळ जास्तीत जास्त भिजत ठेवली तर व्यवस्थित हवी तशीच फुगते। छान नरम सुद्धा झालेली आहे। आता डाळीतील पाणी काढून घेऊन 2 वेळेस धुवून स्ट्रेनर मध्ये 5 ते 6 मिनिट निथळत ठेवली आणि त्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर थोडी कोरडी होण्यासाठी पसरवून ठेवायची। वरून कपड्याने अशी पुसून घेतल्यानंतर 5 ते 6 मिनिट तशीच ठेवायची। डाळ थोडी कोरडी होत आहे तोपर्यंत तळलेल्या डाळीसाठीचा मसाला करून घेऊ। मसाला करण्यासाठी अर्धा छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचापेक्षाही कमी हळद, अर्धा छोटा चमचा मिरेपूड, पाव छोटा चमचा जिरेपूड, पाऊण छोटा चमचा चाट मसाला, पाव छोटा चमचा काळे मीठ, पाव छोटा चमचा साधे मीठ चांगले मिसळून घेऊन पाव छोटा चमचा आमचूर पावडर घेऊया। आमचूर पावडर पण व्यवस्थित मिक्स करायची। यात तुम्ही मसाल्यांचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्ती करायचे। तसेच यात तुम्ही पिठी साखर, पुदिन्याची पावडर सुद्धा घेऊ शकता। आता डाळीसाठी मसाला तयार झालेला आहे। चला तर कढईमध्ये तेल मीडियम टू लो फ्लेम वर गरम झालेले आहे। यात आधी कढीपत्ता तळून घेऊ, म्हणजे कढीपत्त्याची चव तेलाला येऊन ती डाळीला पण येईल। कढीपत्ता चांगला कुरकुरीत झाल्यावर काढून घेऊया। तेल आता हाय फ्लेम वर गरम करायचे। एक डाळ टाकून बघूया। तेल चांगलेच गरम झाले आहे तर कोरडी होण्यासाठी डाळ ठेवली होती त्यातील अर्धी डाळ तेलात घेऊया। कढईत तेल जरा कमीच घ्यायचे, कारण तेल जर जास्त घेतले तर डाळ टाकल्यानंतर फेस येऊन ते कढईच्या बाहेर येऊ शकतं। फ्लेम हाय ठेवूनच डाळ तळायची, म्हणजे ती तेलकट होणार नाही। जसजशी डाळ तळली जाऊन हलकी होते तुम्ही बघू शकता ती तेलावरती तरंगते आहे। डाळ तळण्यासाठी जवळपास 5 ते 6 मिनिट लागतात। तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण डाळ हलकी होऊन तेलावर तरंगत आहे। रंग पण चेंज झालेला आहे। तर आता मीडियम फ्लेम वर फेस पूर्णपणे जाईपर्यंत तळायची, म्हणजे त्यातील पूर्ण मॉइश्चर निघून ती क्रिस्पी होते। तुम्ही इथे बघू शकता डाळीचा फेस गेलेला आहे, बबल्स नाहीत, म्हणजेच डाळ परफेक्ट तळून झालेली आहे। तर तेलातून काढून घेऊन अशाच पद्धतीने परत डाळ तळून घेऊया। आपण घेतली तेवढी डाळ 2 बॅचेस मध्ये तळायची। डाळ तळून झालेली आहे आणि तिला बाउल मध्ये घेऊन ती गरम असतानाच डाळीवर आधीच करून ठेवलेला मसाला टाकून चांगला मिक्स करायचा, म्हणजे डाळीला तो व्यवस्थित लागतो। या मसाल्यामुळे डाळीची चव खूप छान होते। तसेच वरून तळलेला कढीपत्ता घालून मिसळून घेऊया। हातानेच मिक्स करू, म्हणजे मसाल्याची चव सर्व डाळीला एकसारखी येईल। डाळ किती हलकी आणि क्रिस्पी झालेली आहे तुम्ही बघू शकता। ही डाळ एअरटाइट कंटेनर मध्ये 2 ते 2.5 महिने सुद्धा चांगलीच राहते। नक्की करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।